वसई पूर्वेतील शिरवली परिसरात आढळलेल्या अनोळखी महिलेच्या कुजलेल्या मृतदेहाचे प्रकरण अखेर उलगडण्यात गुन्हे शाखा कक्ष 3 विरार यांना मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणी महिलेच्या पतीसह अजून एका आरोपीला अटक करण्यात आली असून तपासात हा खून महिलेच्या चारित्र्याच्या संशयातून केला गेला असे निष्पन्न झाले आहे। शिरवली हद्दीत वज्रेश्वरी शिरसाड मार्गालगत शेतातील जांभळाच्या झाडाजवळ 21 मार्चला एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला। मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीत महिलेचा गळा चिरून व डोक्यावर गंभीर मारहाण करून खून झाल्याचे स्पष्ट झाले। या गंभीर घटनेचा तपास मांडवी पोलिसांनी सुरू केला होता आणि अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक तसेच उत्तर प्रदेश येथील हरवलेल्या महिलांची माहिती तपासूनही सुरुवातीला काही धागेदोरे मिळाले नाहीत। मात्र पोलिसांनी 500हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सलग 72 तासांचे फुटेज तपासून महत्त्वाचे पुरावे गोळा केले। तपासादरम्यान 26 वर्षीय रोशन यादव व त्याचा साथीदार भानु प्रताप यादव यांना 28 मार्चला ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। मृत महिलेची ओळख मधुबाला उर्फ प्रिया कुमारी रोशन यादव अशी पटली असून ती मुख्य आरोपी रोशन यादव याची पत्नी असल्याचे समोर आले। तपासात उघड झाले की रोशन यादवने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला 15 मार्चला उत्तर प्रदेशातून नालासोपाऱ्यात आणले आणि मित्राच्या मदतीने खुनाचा कट रचला। 19 मार्चला दोघांनी तिला मोटरसायकलवरून शिरवली परिसरात नेऊन धारदार चाकूने गळा चिरला व दगडाने डोके ठेचून निर्घृणपणे हत्या केली। सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी मांडवी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित आंधळे करीत आहेत। या घटनेतून स्पष्ट होते की घरगुती मतभेद किंवा संशयाने घेतलेले निर्णय घातक ठरू शकतात। योग्य संवाद व तणाव व्यवस्थापन गरजेचे आहे। दिनांक 21 मार्च रोजी आपल्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावाच्या शिवारामध्ये 25 ते 30 वयोगटातील एका महिलेचा मृतदेह मिळाला होता। मृतदेह तिच्या गळ्यावर असणाऱ्या खून आणि डोक्याची जखम यावरून प्राथमिकदृष्ट्या तो महिलेचा कोणीतरी खून केला असल्याचा संशय होता आणि त्याप्रमाणे मांडवी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला होता। महिलेची ओळख पटत नसल्याने पहिले 2-3 दिवस आपली त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी आपल्याला गेले। गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस आयुक्त यांनी यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 3 यांना सुद्धा समांतर तपास करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगानं युनिट 3च्या पथकाने सर्व लगतचे जे घटक आहेत पोलीस घटक इथले सर्व मिसिंगचे वगैरे दररोज आम्ही तपासणी करत होतो। त्याचबरोबर घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही फुटेज याचं सुद्धा अवलोकन करण्यात येत होतं आणि दरम्यान 4-5 दिवसामध्ये काही कुठं असले मॅच होणारे आपल्याला असं काही मिसिंग रजिस्टर झाल्याचं दिसून येत नव्हतं। मग नंतर एक ठिकाणी आपल्याला छोटासा क्लू भेटला की घटनास्थळाकडे काही मोटरसायकली आल्याचं आपल्याला दिसलं होतं। त्या मोटरसायकल आणि त्यांचं टायमिंग याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस करून आपण काही सस्पेक्ट 6-7 आपण झिरो डाऊन केले होते आणि त्यापैकी एक सस्पेक्ट जे होते त्यांना आपण इंट्रॉगेशन केल्यानंतर पुढे मग आपल्याला हे निष्पन्न झाले की त्यांनी हा खून केलेला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।